नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज जी वॅकन्सी आपण घेऊन आलेलो आहे ती आहे IBPS कडून इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. SBI सोडून जेवढ्याही नॅशनलाइज बँका आहे त्या बँका IBPS थ्रू आपलं रिक्रुटमेंट चालवत असतात आणि ज्या क्लर्क पदाच्या नोटिफिकेशन्स IBPSनी काढलेल्या आहे तर याचे इम्पॉर्टंट डेट्स आपण बघून घेऊयात. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते 1/8/2026 पासून 21/8/2026 असणार आहे. पेमेंट तुम्ही 21/8/2026 करू शकता. त्याच्यानंतर एडिट विंडो 2 दिवसासाठी ओपन करण्यात येईल. ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही ऑक्टोबर 2026 होणार आहे आणि त्याचा रिझल्ट नोव्हेंबरला येणार आहे. त्यासोबतच मेन्स एक्झामिनेशन डिसेंबर 2026 होणार आहे. अलॉटमेंट आपलं मार्च 2027 होणार आहे. म्हणजे खूप फास्ट अशी बँकिंग प्रोसेस असते. तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया. तर कोणकोणत्या बँका या वॅकन्सीमध्ये पार्टिसिपेट करत आहे तर बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक या सगळ्या बँका या वॅकन्सीमध्ये पार्टिसिपेट करत आहेत. आपण या सगळ्या बँकांसाठी अप्लाय करू शकता. आता सॅलरी काय असणार आहे, कंपन्सेशन काय असणार आहे. तर पोस्ट जी आहे ते आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणजे क्लर्कचं पद आहे आणि बेसिक सॅलरी 24,050 पासून स्टार्टिंग आहे. तर आपल्याला इन हँड 44 इन हँड सॅलरी आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये येणार आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी सिटीजन ऑफ इंडिया. त्याच्यानंतर एज तर 1/8/2026 म्हणजे 1 ऑगस्ट 2026 या तारखेपर्यंत आपली एज कॅल्क्युलेट होणार आहे. मिनिमम एज इथे 20 इयर्स आहे आणि मॅक्झिमम 28 इयर्स आहे. त्यासोबतच SC ST OBC PWED एक्स सर्व्हिसमन यांना रिलॅक्झेशनसुद्धा आहे. तर 1/8/2026 या तारखेपर्यंत आपल्याला या एजच्या क्रायटेरिया पूर्ण करायचा आहे. A candidate must have been born not earlier than 2/8/1998 and not later 1/8/2006 म्हणजे 1/8/2006च्या नंतर आपला जन्म झालेला नसावा. त्यासोबतच 2/8/1998 च्या आधी आपला जन्म झालेला नसावा. या दरम्यान जर आपण येत असाल तर आपण इथे फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल आहे. त्यासोबत एज रिलॅक्झेशन आहे SC ST OBC PWED एक्स सर्व्हिसमन. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय. एज्युकेशनल क्वालिफिकेशन 21/8/2026 या डेटपर्यंत काउंट केले जाणार आहे. तर 21/8/2026 आपल्याकडे एक ग्रॅज्युएशनची डिग्री असणं बंधनकारक आहे. आता कोणत्याही स्ट्रीममधली ते BA BCom BSc इंजिनिअरिंग कोणत्याही स्ट्रीमची एक ग्रॅज्युएशनची डिग्री आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आता जर आपण फायनल इयरमध्ये असाल तर 21/8/2026 आपला फायनल रिझल्ट पास आला असेल तर आपण यामध्ये फॉर्म भरू शकतात. या तारखेच्या नंतर जर तो रिझल्ट आला तर मग आपण या फॉर्मसाठी इलिजिबल राहणार नाही. ॲप्लिकेशन फीस तर ॲप्लिकेशन फीस SC ST PWED एक्स सर्व्हिसमन यांना 175 रुपये आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 850 एवढी फी आहे. तर आता बघूया की एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर काय असतं. तर एक्झामिनेशन ही 2 फेजमध्ये होते. आधी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होते आणि त्याच्यानंतर प्रिलिमिनरी पास केल्यानंतर आपल्याला मेन्स एक्झामिनेशन द्यावी लागते. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि मेन्स एक्झामिनेशन दोन्हीही ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झामिनेशन आहे. त्याच्यामध्ये 4 पर्याय येणार आहे. त्यापैकी आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. दोन्ही याच्यामध्ये 1/4ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा जर आपण पॅटर्न बघितला तर इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग ॲबिलिटी असे 3 क्वेश्चन येणार आहे.
इंग्लिशचे 30 प्रश्न, 30 मार्क आणि 20 मिनिटाचाच वेळ आपल्याला मिळणार आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न, 35 मार्क आणि 20 मिनटं सेक्शनल टायमिंग. आणि रिझनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन, 35 मार्क, 20 मिनिटाचं सेक्शनल टायमिंग. प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा रिझल्ट लागल्यानंतर जे लोक प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये सिलेक्ट होती त्यांना मेन्स एक्झामिनेशनसाठी बसायचं आहे. तर मेन्स एक्झामिनेशनमध्ये पण हाच पॅटर्न फॉलो होणार आहे. फक्त यामध्ये जनरल अवेअरनेस हा एक सब्जेक्ट अजून त्यामध्ये ॲड होणार आहे. तर जनरल अवेअरनेस 40 प्रश्न, 50 मार्क आणि 20 मिनिटाचा सेक्शनल टायमिंग असणार आहे. जनरल इंग्लिश 40 प्रश्न, 40 मार्क आणि 35 मिनिटाचा वेळ. त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी 40 क्वेश्चन, 60 मार्क्स आणि 35 मिनिटाचा सेक्शनल टायमिंग. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच मॅथमॅटिक्स 40 क्वेश्चन, 50 मार्क, 35 मिनिटाचा टायमिंग. तसे टोटल 160 प्रश्न आणि 200 मार्कासाठी आणि 125 मिनिटांचा वेळ. आणि या प्रत्येक विषयासाठी फक्त हा सेक्शनल टायमिंग असणार आहे. जर जनरल अवेअरनेस फक्त आपल्याला 20 मिनिटातच करायचं आहे, त्याच्यानंतर आपण करू शकत नाही. आणि या प्रत्येक सेक्शनसाठी सेक्शन वाईज कट ऑफसुद्धा लागणार आहे. जसं समजा आपण इंग्लिशमध्ये 40पैकी 35 सोडवले आणि आपला टोटल स्कोर हा कट ऑफ स्कोरच्याही वर जात असेल, पण जर आपण जनरल अवेअरनेसमध्ये समजा कट ऑफ 10चा आहे आणि आपण 5च मार्क घेतले तरी आपण त्याला इलिजिबल राहणार नाही. तर आपल्याला प्रत्येक सेक्शनसुद्धा क्वालिफाय करायचं आहे, त्यासोबतच ओव्हरऑल कट ऑफसुद्धा आपल्याला क्वालिफाय करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे एक्झाम द्यायची आहे ती आपण इंग्लिशमध्ये घेऊ शकता, हिंदीमध्ये घेऊ शकता, मराठीत घेऊ शकता आणि कोकणीतसुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच राहील. त्याशिवाय रिझनिंग, मॅथ आणि जनरल अवेअरनेस हा तुम्ही मराठीमध्ये, हिंदीमध्ये घेऊ शकता. इथे एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे की जर आपण एक्झामिनेशनसाठी जातो तेव्हा आपण जे हॉल तिकीट घेऊन जातो, जे ॲडमिट कार्ड घेऊन जातो, त्या ॲडमिट कार्डवर त्या सेंटरवर काही स्टॅम्प लावून दिला जातो आपल्याला. तर तेच हॉल तिकीट आपल्याला पुन्हा मेन्सच्या एक्झामिनेशनसाठी सुद्धा घेऊन जायचं आहे. ते हॉल तिकीट जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला ते मेन्सच्या एक्झाममध्ये बसू देणार नाही. त्यामुळे ते प्रिलिमिनरीचं ॲडमिट कार्ड खूप सांभाळून आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर LLPT प्री झाल्यानंतर, मेन्स झाल्यानंतर आपल्याला एक LLPT टेस्ट द्यायची आहे. तर ही LLPT टेस्ट प्रत्येक स्टेटसाठी होणार आहे. जसं महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे, तर आपल्याला ती मराठीची एक टेस्ट द्यायची आहे जी की क्वालिफाईंग आहे. तर ही टेस्ट कुणाला द्यायची आहे? ज्या विद्यार्थ्यांनी CBSE, ICSE अशा बोर्ड्समधून 10वी 12वी केलेली आहे आणि त्यांनी मराठी हा विषय शाळेमध्ये त्यांनी शिकलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना ती टेस्ट द्यावी लागणार आहे. जर आपण 10वीमध्ये 12वीमध्ये मराठी ॲज अ सब्जेक्ट शिकले आहात तर आपल्याला ही टेस्ट देण्याची काही गरज नाही, आपण डायरेक्टली आपलं जॉईनिंग होणार आहे. त्यानंतर वॅकन्सीज आपण पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये बँक ऑफ बडोदाच्या टोटल 70 वॅकन्सीज आहेत. बँक ऑफ इंडियाच्या 150 वॅकन्सीज आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या 198 वॅकन्सीज आहे. कॅनरा बँक 150, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 164, इंडियन बँक 80, इंडियन ओव्हरसीज बँक 24, पंजाब नॅशनल बँक 165, पंजाब अँड सिंध बँक 10, युको बँक 40 आणि युनियन बँक ऑफ इंडिया अजून डिस्क्लोज केलेल्या नाही, नॉट रिपोर्टेड. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये 1051 वॅकन्सीज आहेत, ज्यापैकी URच्या 452, EWSच्या 95, OBCच्या 291, STच्या 96 आणि SCच्या 117 अशा प्रकारे वॅकन्सीज आहेत. एक्झामिनेशन सेंटर्स आपल्या जवळपासचे सगळे मोठ्या शहरांमध्ये एक्झाम होणार आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी हे प्रीचे सेंटर्स आहेत. आणि मेन्सचे सेंटर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर,
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड आणि पुणे या प्रकारे सगळ्याच जवळपासच्या मोठ्या शहरांमध्ये याचे सेंटर्स आहेत. धन्यवाद. काही क्वेश्चन असल्यास कमेंटमध्ये कळवा.